सेक्टर निवडा तुम्ही, भले हे कामच करायला पाहिजे आणि मग पैसे मिळवायला पाहिजे का नाही. तुम्हाला जे तुम्ही आता सध्या जे काय करताय ते सुद्धा बिनकाम करता तुम्हाला पैसे पण देणार नाही. काही ठिकाणी तुम्हाला 8 तास काम करावं लागतं. 8 तासाला 500 रुपये पगार असेल, कुणाला 1000 रुपये पगार असेल. आता तुम्ही स्मार्ट वर्क करायचं आणि हार्ड वर्क करायचं, ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही विचार करायला पाहिजे. मी हार्ड वर्क जर केलं 8 तासाचे मी 16 तास करू शकतो. 16 तासाचे मी काय करू शकतो, एक्स्ट्रा वाढवली तर जास्त 24 तास पण मी काम करू शकतो. पण 24 तासापेक्षा जास्त वेळ कुणाला आहे काय, कुणाचं एक्स्ट्रा करणार आहे नाही. पण तिथं जॉब ह्या सेक्टरमध्ये भले किती केलं तर तिथं ठरलेलं आहे, तेवढंच मिळणार. भले मध्ये कुठल्याही सेक्टरमध्ये असू दे किंवा कुठल्याही याच्यात असू दे. आपल्या कामात काय आहे की स्मार्ट वर्क आहे. आज तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचायचं, ह्यासाठी तुम्हाला किती वेळ काम करायचं हे तुम्ही ठरवू शकता, तुमच्या हातात आहे. आज आमच्याकडे काही असे लोक आहेत, आज तुम्हाला कळेल की एका प्रोडक्ट मागे किती आपल्याला बेनिफिट मिळतो. तर दिवसभर तर कळणार नाही, मी शॉर्टकटमध्ये सांगतो. आपल्याकडे 1600 रुपयेचा प्रोडक्ट आहे, त्यामध्ये 250 रुपये 600 रुपये मार्जिन असतं. आणि बऱ्यापैकी आमची जी लोक आता जे टॉपला काम करतात, या लोकांना 600 रुपये मार्जिन आहे. दिवसाला 40-40, 50-50 प्रोडक्ट विकतात. गुणिले 600 करा. आणि ह्याच्यासाठी वेळ किती असतो माहिती आहे, फक्त सकाळचा 1 तास आणि त्यानंतर दिवसभर फक्त कॉलिंग येतात. आलेले कॉल अटेंड करायची, त्यांना प्रॉपर इन्फॉर्मेशन पाठवायची. व्हॉट्सअपवरती त्यांना जे काही रिझल्ट असतील प्रोडक्टची इन्फॉर्मेशन तेवढंच पाठवायचं. राहिलेल्या वेळेला इतर ते झोपू शकतात, एन्जॉय करू शकतात, कुठेही फिरू शकतात, फॅमिली बरोबर जे काय त्यांना वेळ घालवायचा तो घालवू शकतात. ह्या गोष्टी पण करता येतात. कारण वेळ आपल्याकडे एकच आहे. कितीही तुम्ही मोठ्या सक्सेसफुल लोकांच्याकडे तुम्ही जर बघितला, त्यांच्याकडे जेवढा वेळ होता तेवढाच वेळ आपल्याकडे पण आहे. पण त्या लोकांनी वेळेचा कसा वापर केलाय आणि आपण काय करतो ह्या गोष्टी पण बघणं गरजेचं आहे. अनेक वेळा होतंय कसं की आपण स्वतःलाच बांधून ठेवतो की मी ह्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. आणि नोकरी करणारा कितीही मोठा माणूस असू दे, तो फक्त ॲक्वारियम मधला जो मासा असतोय की नाही, काचेच्या पिटीतला, तो फक्त दिसायला सुंदर असतो. त्याला समुद्रात पोहायची तिची धाडस होऊ शकत नाही. आपल्याला ॲक्वारियम मधला मासा व्हायचा नाही. आपल्याला मोठी झेप जर घ्यायची असेल तर ती काच फोडायला पाहिजे, ती बंधनं तोडायला पाहिजे. आणि ते तुम्हीच तोडू शकताय. आज आमच्या ट्रेनिंगचा उद्देश पण हा नाही की तुम्ही यावं, आमच्या इथं काम करावं, आमचे प्रोडक्ट विकावे. मी तुम्हाला एक सांगतो गोष्ट, तुम्हाला सर पण सांगते किंवा कालपासून तुम्ही ऐकला पण असाल, डिसेंबर पासून आम्ही ट्रेनिंगच बंद करतोय. कारण आता सध्या आमच्याकडे जे 20-25 हजार लोक जे काम करतात, ह्या लोकांचं असं मत आहे की आम्ही जे आता सध्या काम करतोय हे आम्ही एक्स्ट्रा वाढवू शकतोय. आम्ही आता 2 तास करतोय ना आम्ही 4 तास करतो. किंवा स्मार्ट वर्कच्या माध्यमातून आम्हाला थोडा वेळ पण द्यावा लागत नाही आता. कारण अनेक काही गोष्टी टेक्निकली एवढ्या स्ट्रॉंग आता मिळालेल्या आहेत, त्याच्या माध्यमात आता जास्त वेळ पण द्यावा लागत नाही. मग तुम्ही जास्त लोकांची घ्यायची गरजच काय, अशी मागणी लोक आमची करतात. त्यामुळे डिसेंबर पासून ही ट्रेनिंग पण बंद करून आपण नवीन पीआरओ घेणं हा विषय बंद करतोय आहे. ह्या पीआरओच्या माध्यमातून आमचं काम चालूच आहे. तर आमची अशी भावना आहे की जी लोक कुठं ना कुठं तर आज प्रयत्न करतात की बाबा चला मी माझी नोकरी करतोय, घर सांभाळतोय, शेती करतोय, व्यवसाय करतोय, ह्यातून 4 पैसे मला एक्स्ट्रा कसे मिळतील. आणि काही लोक असे आहेत की जी काहीतरी चुकीचं करायला जातात जास्त पैशाच्या आमिषामध्ये, त्यांच्या हातूनही चुकीचं होतं आणि त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांचं चुकीचं काही ना काहीतरी घडतं. असं होतं का नाही. आज आपल्याला वाटतं की एखादी गोष्ट चांगली आहे, मग ते इन्व्हेस्टमेंट सेक्टर असू दे, अनेक ठिकाणी लोक फसलेले आम्ही येतोय, आमच्याकडे येतात लोक. मी अमुक ठिकाणी गेलो, मला 4 पैसे थोडे सुरुवातीला मिळाले, मी माझ्या नातेवाईकांना सांगितलं, तिने पण पैसे भरले. असं भरत एक मोठं गाठोडं तयार झालं आणि ती कंपनी बंद पडली. म्हणजे ते एका व्यक्तीच्या चुकीमुळे अनेक लोकांचं सुद्धा नुकसान होऊ शकते. आज आम्ही इथं हा पहिला विचार केला, ज्यावेळी संस्था सुरू केली, संस्था सुरू करण्यानंतर प्रोडक्ट येणं, ह्या सगळ्या गोष्टी आमचं काम वाटणं, अनेक टॉपची लोक दिल्लीपासून पूर्ण तुमच्या कन्याकुमारीपर्यंत जेवढे काय आता हे आहे, सगळीकडे आमचा आता कस्टमर बेस आहे. आमच्या प्रोडक्टचे रिझल्ट आपला दोन आहे. प्रोडक्ट मोनोपोली असल्यामुळे तो कुठे मिळत नाही. त्यामुळे अनेक लोक, अनेक मोठमोठे ब्रँड आणि अनेक मोठमोठ्या मार्केटिंगच्या कंपन्या अक्षरशः इथे कोल्हापुरात येऊन पाया पडायच्या लेवलला सुद्धा आले की आम्हाला तुमचे प्रोडक्ट द्या, आम्हाला तुमचा फॉर्म्युला द्या. तुम्ही 10 विकताय ना, आम्ही 20 विकून दाखवतो. तुमचा महिना असेल 1000 आहे, आम्ही 10,000 विकतो. पण ते प्रोडक्ट विकणं, ती बाटली विकणं हा आमचा उद्देश नाही. जर तो असता तर आम्ही स्वतः एमएलएम चालू केला असतं ना. एका प्रोडक्टमध्ये 600 रुपये देण्यापेक्षा एमएलएम कोणी केले, बायनरी प्लॅन वगैरे माहिती आहे तुम्हाला, तर हात वर करा प्लीज. तुम्ही केलाय. आणि कोणी केले प्रामाणिकपणे, एवढं काय असं लाजण्यासारखं आणि माझी आबरूच गेली असं काम नाही आहे. ते ह्याच्यापेक्षा खालच्या दर्जाची कामं लोक करतात. मार्केटिंग म्हणजे काय वाईट काम नाही आहे. तर हात वर करा प्लीज प्रामाणिकपणे. मी मार्केटिंग काम केले, ते जुळवा केलेलं आहे. ओके. आज कुठल्याही मार्केटिंगमध्ये जर तुम्हाला माहित असेल नसेल, 2 प्रोडक्ट विकावे लागतात जुळवायला, पेअर करावे लागते. म्हणजे शॉर्टकटमध्ये मला एवढं जास्त नॉलेज नाही. आता उदाहरण आपल्या प्रोडक्ट घेऊया. 1600 आणि 1600चे 2 प्रोडक्ट विकले तर रुपये किती मिळतात माहिती आहे? 1500 रुपयाच्या हिशोबाने किंवा 1600 रुपयानं. जास्तीत जास्त 255 मी जास्त एखादा तो जास्त दयावा नाही, 500 रुपये देऊ शकतो. किती प्रोडक्टवर 2 विकल्यानंतर किती मिळणार? 500. ते पण ते ट्रान्झॅक्शन होत असल्यामुळे त्यामध्ये 5% TDS करावा लागतो. तुम्हाला असं दिलं जात नाही.
टीडीएस तो भरतो का नाही हा नंतरचा प्रश्न आहे. पण तुम्हाला द्यायचे असतात त्यावेळी तो काय करतो, म्हणजे तुम्हाला मिळतात किती 450. किती प्रोडक्ट विकल्यानंतर. आणि इथं जर एक प्रोडक्ट जर तुम्ही वैयक्तिक लेवलला विकला, कुणाला जॉईनिंग करायची गरज नाही, कुणाला जोड्या जुळवायची गरज नाही, कुणावर बॉसिंग करायची गरज नाही, दारोदारी फिरायची गरज नाही, बॅग घेऊन फिरा, ती सिनियरला घ्या, त्याच्या घरात जावा, ती कागद रंगवा, की एवढं सगळं झाड तयार झालं की याला फळं लागणार, ही ढापी पडली तरी काय होत नाही, ह्या ढापीतनं फळं लागतात, हे काय शिकवतात लेबरने. एवढी झाडं तरी जर बाहेर मार्केटला लावली असतील तर आज पूर्ण हिरवळ झाली असती, एवढा उकाडा जाणवला नसता. पण ती कागदावरती एवढी झाडं तिने रंगवतात ना. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे की अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या पटवून देऊन किंवा इथं कागदावरती रंगवून इथं पूर्ण स्ट्रक्चर दाखवून तुम्हाला पैसे तुमच्याकडे घेऊन तुम्हाला प्रोडक्ट गळ्यात मारणं हा प्रकार करता आला असता तर आमच्याकडे असं कुठली कंडिशन नाही, कुठलं लिमिटमध्ये काम करत नाही, फ्लेक्झिबल आहे. एखादा व्यक्ती एक प्रोडक्ट घेऊन सुद्धा काम करणार असेल तर तो करू शकतो. आणि एखादा व्यक्ती म्हटला मला 1000 प्रोडक्ट आहेत तर आम्ही देत नाही. का देत नाही, तू 50च घे, कारण 50 घेतले तरी तेवढंच मिळणार आहेत आणि 1000 घेतले तरी तेवढंच मिळणार आहेत. तुझ्याकडे 1000 तुझ्या गोडाऊनला पडण्यापेक्षा आमच्या गोडाऊनला पडू देत ना, तुला लागतं तशी घे 50च्या पट्टीमध्ये. ह्या पद्धतीने आमचं काम चालू आहे. म्हणजे डम्पिंग पॉलिसी पण नसल्यामुळं आपल्या काम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा कुठला त्रास येतं नाही. इव्हन इथं प्रोडक्ट एक्सचेंज पण केले जातात, रिप्लेस पण केले जातात. समजून घ्या की तुमच्याकडे एखादं डी प्रोडक्ट जास्त आहे, तुम्हाला टी ची गरज आहे, तर असं नाही की बाबा माझ्यावर लोड पडलाय, माझ्या गळ्यात पडलेत, असं पण काय नाही. तुम्हाला ते रिप्लेस सुद्धा करून मिळतात. सगळं फ्लेक्झिबल काम आम्ही ठेवलंय जेणेकरून बाहेर जिथं काय ड्रॉबॅक्स आहेत, जे जे प्रॉब्लेम आहेत, आम्ही पहिला प्रॉब्लेमवर काम केलंय. कारण जे प्लस पॉईंट आहेत आमचे ते प्लस आहेतच ना, त्याच्यावर बघायची काय गरज नाही. म्हणजे जे गोरं आहे त्यांना पावडर लावायची गरज आहे काय नाही, पण जे गोरं नाही, आता काळं म्हटलं तर ते काळ्या लोकांना वाईट वाटतं, पण जे गोरं नाही आहे असं वाक्य वापरूया आपण, त्याला पांढरला करूया ना आपण. असे निगेटिव्ह पॉईंट आपण शोधून त्याच्यावरती मॅक्झिमम वर्क करून संस्थेने असा प्लॅटफॉर्म बनवलाय की इथं एकदम म्हणजे ज्याला शाळाच काही त्यांनी शिकलेलं नाही अशा व्यक्ती जरी आला तरी त्यांना चांगलं काम करायला पाहिजे. आणि लई ब्रँडेड काम झालं त्याचं, लई तो क्लास 1 अधिकारी आहे त्याचं पण चांगलं काम व्हायला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या लेवलच्या लोकांना काम करायला आवडेल अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म संस्थेने बनवलेला आहे. एकदा संस्थेसाठी जोरदार टाळ्या. महिलांसाठी सर म्हटले की काम चांगलं आहे, महिलांसाठी नाही पुरुषांसाठी पण काम चांगलं आहे. कारण सगळ्यांनी हे काम करणं गरजेचं आहे. कारण समाजसेवा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची एक संधी आपल्याला या संस्थेतून मिळणार आहे. आज अनेक ठिकाणी आपण बघतोय की समाजसेवेच्या नावाखाली काय काय केलं जातं, तर हे प्रॅक्टिकली समाजसेवा जेव्हा तुम्ही करायला चालू कराल त्यावेळी तुम्हाला कळेल. आमच्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत ह्या कामातून की त्या आम्ही तुम्हाला जर सांगितल्या तुम्ही विचार करणार नाही. अशा काही घटना का घडल्या, कारण हे कामच तसं आहे. ज्यावेळी तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुम्ही व्यसनमुक्त तुम्ही एखादा स्टेटस ठेवा आणि एखादी बाई एखादी मुलगी रडून ज्यावेळी तुम्हाला फोन करेल त्यावेळी त्या रडण्याचं किंवा तिच्या वेदनाची किंमत तुम्ही 1600 रुपये करू शकत नाही, किंवा तुम्हाला 700 रुपये मिळणार आहेत ना, त्या 700 रुपये करू शकत नाही. कारण तिचा त्रास तिलाच माहित आहे. कदाचित त्या आत्महत्या करणार होती 2 दिवसानंतर आणि तुमचा एखादा मेसेज तिने बघितला आणि त्या मेसेजमुळं वाचली ती. अशा अनेक घटना घडल्या. बापानं मुलग्याची सुपारी दिली होती उडवायची त्याला, ह्या लेवलची क्लास 1 अधिकारी व्यक्ती होती, पण मुलग्याच्या व्यसनामुळे पूर्ण नाव खराब होत होतं मार्केटला. शेवटी वैतागून तिने हा पाऊल उचललेलं, पण एक आमचा मेसेजमुळं तो मुलगा पण वाचला, व्यसनात बाहेर पडला आणि एक चुकीचं कृत्य घडणार थांबलेला आहे. अनेक घटस्फोट थांबलेले. पण ह्या कामाची तुम्ही व्याप्ती पैशामध्ये करू शकत नाही. कारण आज आम्ही काय म्हणतोय, कारण आम्हाला पण सुरुवातीला आमचं इंटेन्शन तेच होतं. आज भले आम्ही सामाजिक म्हणतोय, पण समाजाच्या मागं कुठं कुठं तर आमचं काय थोडंसं पैसे मिळवणं हा सुद्धा एक स्वार्थ होता. म्हणजे परमार्थामध्ये स्वार्थ मिळवायचाच होता, पण नुसता स्वार्थ नव्हता. पण आज अशी कंडिशन आहे की आज अनेक अशा घटना आमच्या समोर घडलेल्या आहेत की आम्हाला हे वाटतच नाही की आता पैसे मिळवायला पाहिजे. कारण मी पैसे असणाऱ्या लोकांना सुद्धा रडताना बघितले, पैसे नसणाऱ्या लोकांचं काय. ह्या पद्धतीचं एक काम, अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म तुम्हाला संस्थेने तयार केलेला आहे. तर तुम्ही हा विचार करणं गरजेचं आहे की बाबा ह्यामध्ये मी काम कसं करू शकतोय, किती करू शकतोय. तर सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं मोजक्या गोष्टीमध्ये तुम्हाला मेसेज पाठवलेला आहे की कशा पद्धतीने तुम्ही यात इन्व्हॉल्व्ह होऊ शकताय, व्हायचं का नाही व्हायचं ते तुम्ही ठरवू शकताय. तुमचा वेळ, तुमचं एफर्ट्स कशा पद्धतीने तुम्ही वापरू शकताय. सपोर्टला पूर्ण संस्था तुमच्यासोबत असणार आहे. म्हणजे तुम्ही एकटे नाही आहे. तुम्ही फक्त एकदा प्रोडक्ट घेतला म्हणजे आमचं काम झालं नाही. तुमचे प्रोडक्ट लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांना रिझल्ट कशा पद्धतीने येतात हे सगळ्या गोष्टी बघण्यासाठी आमची एक टीम असते. तुम्हाला एक विस्तार अधिकारी सुद्धा नेमून दिला जातो जो प्रॉपर तुम्हाला कायम गायडन्स करतो. त्याचा काय तुम्हाला पगार द्यायची गरज नाही. कारण आमचा उद्देश आहे की तुमच्या एका चुकीमुळे लाखो लोकांचं नुकसान होता कामा नये. हिची काळजी सुद्धा संस्थेने घेतलेली आहे. म्हणजे नुसता प्रोडक्ट तुम्हाला दिले आणि तुमचं तुम्ही इका नाही तर टाकून द्या असा काय प्रकार इथं नाही. ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला ह्या पूर्ण संध्याकाळच्या सेशनमध्ये कळेल. आणखीन कोण नवीन लोक थोडंसं आपल्याबद्दल काय बोलू शकतात, कालच्या त्यांना ट्रेनिंग बद्दल काय